नमस्कार. नवीन व्हिडिओजमध्ये स्वागत करते मी ज्योती डेली ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर माझं ना सकाळून काही ब्लाऊजचं कटिंग 6 ब्लाऊजचं कटिंग मी केलेलं होतं आणि 6 ब्लाऊजचं कटिंग करता करता दुपार झाली. दुपारी एक ठिकाणी सवासनी जेवायला जायचं होतं. तिथून आले जेवण वगैरे करून आणि मग काय शिवायला बसले. तर हा ऑलमोस्ट थोडासा ब्लाऊज झाला होता, अर्धा तरी झालाच होता, फक्त जोडून फिटिंग करायची बाकी होती. आणि मग काय बसले शिवायला आणि आता 2-3 ब्लाऊज तर मला शिवून ते रेडी करायचेच होते संध्याकाळपर्यंत, कारण हुक वगैरे लावून ठेवायचे होते. आता मला बऱ्याच ताई म्हणतात की ताई बाहेर हुक लावण्यासाठी तू कधी कधी देत असते, मग किती पैसे वगैरे घेतात. तर आपल्या दुसऱ्या चॅनलवरती सुद्धा मला कमेंट्स येतात आणि ह्या चॅनलवरती सुद्धा कमेंट्स येतात. बरेच प्रश्न असतात इतर ताईंच्या मनामध्ये, ते आपलं विचारले जातात. तर मग मी आता तुम्हाला सांगते बघा. ज्यावेळेस आपण 5 हुक लावतो, सिंपल 5 हुक लावतो आपण, हुक देतो, दोरा देतो, त्यावेळेस 5 रुपये घेतले जातात. 5 हुकाचे 5 रुपये, 6 हुक असेल तर 6 रुपये आणि त्याचसोबत काही हातशिलाई वगैरे असेल तर 5-10 रुपये त्याची एक्स्ट्रा, तर 10 ते 15 रुपये घेतले जातात. मग त्या कामानुसार असतं. एखाद्या ब्लाऊजला हातशिलाई वगैरे असली तर त्याचे एक्स्ट्रा पैसे असतात, किंवा नुसते हुक लावायचे असेल तर 5 रुपये असतात. तर त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्राईज असतात, म्हणजे कामानुसार ठरवलं जातं. तर मग त्याच्यामुळं आणि मला तरी 5 हुक लावायला 5च मिनिट लागतात आणि एक एक्स्ट्राचा आय बनवून देते. आणि ज्यावेळेस मी दोऱ्याचे आय बनवते त्याचे 10 रुपये एक्स्ट्रा घेते. ते 10 रुपये मी त्या मावशींना देते, किंवा मीच बनवलेले असेल तर ते मलाच ठेवते, असं असतं. तर मग ह्या अशा पद्धतीने कामं केले जातात. तर शक्यतो मी खूप जास्त लोडिंगचं काम असेल किंवा मला अजिबात वेळच नसेल त्यावेळेसच मी हुक आणि आय करायला बाहेर देते, किंवा मग मी स्वतःच करते. आणि जे बटन वगैरे असतात, बटन लावायचे आयवर, काजे वगैरे, तर ते सगळं मग मी बाहेर लावण्यासाठी देते, म्हणजे करण्यासाठी देते. कारण त्याला खूप जास्त वेळ लागतो. जितका वेळ आपला हुक लावायला लागतो ना, त्यापेक्षा दुप्पट तिप्पट वेळ आपल्याला बटन लावण्यासाठी आणि काजे बनवण्यासाठी जातो. जास्तीत जास्त काजे बनवण्यासाठी खूप जास्त वेळ जातो. बटन तर इझिली लावले जातात, हुक लावतो तसंच, पण काजे बनवायला खूप वेळ लागतो. मग हातावरती तर बनवणे ते शक्यच नाही, कारण त्यामध्ये बराच वेळ जातो. मग मशीनवरती मी पिकोच्या बनवत असते, त्याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दुसऱ्या आहे. आणि जर बाहेरून बनवायचे असेल तर त्याचे 5 काजे बनवायला 5 रुपये दिले जातात, म्हणजे एका ब्लाऊजला 5 रुपये दिले जातात. तर मग 10-5 रुपये 20 रुपये असे पर एक ब्लाऊजला जातात. ओव्हरलॉक जरी करायचं असेल तर 10 रुपये एका ब्लाऊजला जातात बाहेर करण्यासाठी. तर ज्यांना कोणाला ओव्हरलॉक वगैरे हे ज्या त्याच्या आवडीनुसार वेगवेगळे ब्लाऊजचं स्टिचिंग असतं. तर त्यांना ओव्हरलॉक पाहिजे असेल तर त्यांना मी बाहेरून करून आणून देते. माझ्याकडे ओव्हरलॉकची मशीन नाही आहे, कारण प्रत्येकालाच ओव्हरलॉक असतं नाही. आता ज्यावेळेस प्रत्येकाला ओव्हरलॉक लागेल त्यावेळेस मी पुढं चालून घेईल, किंवा मला माझ्या मैत्रिणीकडंच आहे, त्यामुळं मला इझिली सकाळी दिलं ब्लाऊज की संध्याकाळपर्यंत ती करून देत असते, किंवा 1-2 तासात लगेच रिटर्न देते. त्यामुळं मग मला एवढी काही गरज पडत नाही ओव्हरलॉकच्या मशीनची. आणि तुम्हाला तर माहितीच आहे मी रेटने राहते, भाड्याच्या घरामध्ये राहते. मग तिथं खूप जास्त सामान, म्हणजे रूम एवढी मोठी पण नाही आहे की खूप जास्त सामान मशनी वगैरे त्यामध्ये माळतील. तर मग असो, मी ज्यावेळेस भविष्यामध्ये मला वाटेल त्यावेळेस मी ओव्हरलॉकची मशीन घेईल. सध्या तरी मला काही गरज वाटत नाही, कारण जवळच माझी मैत्रीण आहे, ती पटकन ओव्हरलॉक मला करून देते. अशा छोट्या छोट्या गोष्टी मला सगळ्या मॅनेज करता येतात आणि मी ते करत आहे. असे माझ्या कामाचं रुटीन चाललेलं आहे. तर मला एका ताईंनी कमेंटमध्ये बऱ्याच वेळा विचारलं होतं, तर मग म्हटलं उत्तर द्यावं. तर मग मी दिलं. तसं तर मी लगेचच उत्तर देते, पण काही काही कमेंट्स अशा असतात की मग त्याला थोडंसं आपल्याला बोलूनच सांगावं लागतं. मग म्हणजे कसं ते समजलं जातं. आणि मलासुद्धा समजून सांगायला खूप जास्त आवडतं, कारण त्या इतक्या प्रेमाने कमेंट करतात, तर मग आपण पण उत्तर त्याचं दिलंच पाहिजे का नाही बरं. चला असो, माझा हा ब्लाऊज पूर्ण थोडासा होतच आलेला आहे. बाहेर जॉईंट चालली होती आणि एकाच मापाचे 2 ब्लाऊज होते, ते मला रेडी करून ठेवायचे होते. आणि त्याचबरोबर त्यांच्या साड्यासुद्धा होत्या पिकोफॉलला. तर आता मला त्या संध्याकाळी पिकोफॉल करायच्या होत्या. जर नाहीच झाल्या तर मग दुसऱ्या दिवशी त्या पिकोफॉल करायला मला घ्यायच्या होत्या. तर मग म्हटलं चला आता होतच आलेलं आहे, तर मग बघूयात संध्याकाळी वेळ मिळाला तर घेऊ,
किंवा मग उद्याच्याला घेऊयात. आता मुलांच्या शाळा पण सुरू झालेल्या आहेत. बऱ्यापैकी मुलांनी सुट्ट्यामध्ये अभ्यास नाही केला, त्यावेळेस बराच वेळ मिळायचा. पण आता संध्याकाळी थोडंसं त्यांना पण लक्ष द्यावं लागतं, अभ्यास वगैरे, आणि परत घरातली काही कामं पण असतात, स्वयंपाक वगैरे. तर आम्ही थोडंसं दोघंजणं नवरा बायको मिळून असं मॅनेज करतो. ते जर मुलांचा अभ्यास घेत असेल तर मी स्वयंपाक वगैरे व्यवस्थित करून घेते, म्हणजे तेवढाच वेळ मला मिळतो. तर वेळेची कमतरता खूप आहे माझ्याकडे, कारण कामं इतकी असतात आणि वेळ खूप कमी असतो. पण मी जसं होईल तसं मी कामाचं मॅनेज करते आणि मी माझे स्वतः सगळे कामं करते, घरातली असो किंवा बाहेरची असो. मी स्वतःच ब्लाऊज शिवते, कटिंग करते, हुक लावते. मला स्वतः कामं करायला खूप आवडतं, कारण जे आपण स्वतःचे मेहनतीचं असतं तेच आपण घ्यायचं. म्हणजे कसं आपला भरोसा कस्टमरकडे टिकणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर मग काय हुक लावायला बसले होते. सोनूची लुडबुड मध्ये चालली होती. विशालने कॅमेरा धरला होता आणि मात्र आज छान अशी डिश बनवायली होती आम्हाला खाण्यासाठी, म्हणजेच पालक भाजी. त्यांच्या हाताचे खूप मस्त आणि टेस्टी होतात. एखाद्या व्हिडिओमध्ये मी त्यांना बनवायला सांगेलच, पण आत्ता तरी सध्या नाही जास्त मी त्यांना व्हिडिओमध्ये घेत. कालचा एक व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, कधीतरी ते व्हिडिओमध्ये येतात, शक्यतो जास्त येत नाहीत. चला असो, माझे भरपूर सारे कामं होते, हे सगळे तुम्हाला दाखवले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब. भेटू नवीन